नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्पीक्स या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पुन्हा एक नवीन प्रवास, नवीन अनुभव. पण प्रवासाची सुरुवात नेहमी हनुमानाच्या दर्शनाशिवाय मी करत नाही. सगळ्यात अगोदर हनुमानाचं दर्शन घेऊन मगच मी प्रवासाला सुरुवात करतो. तर मी पुढे हनुमानाच्या मंदिरात थांबून दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करतो. आजचा प्रवास आहे कोल्हापूर टू गोवा आणि परत रिटर्न संध्याकाळी कोल्हापूरला. माझ्या बरोबर या प्रवासात माझा एक मित्रही आहे. त्याची 2 कामं गोव्यामध्ये आहेत. माझे 2 मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. ते मीटिंग संपून आणि माझ्या मित्राचं काम करून आम्ही संध्याकाळी परत रिटर्न येणार आहोत. यावेळी गोव्याला जाताना मी चोरला मार्गे गोव्याला जाणार आहे. 6 वर्षानंतर मी या रोडनं प्रवास करणार आहे. माझ्या मते हा गोव्याला जायचा सगळ्यात जवळचा रस्ता आहे. मी युजली मध्ये 6 वर्ष अगोदर मी 2011 पासून हा रोड या रोडवरून प्रवास करतो. पण मी 2020 पासून या रोडला जास्त प्राधान्य दिलं नाही. मध्ये रस्ता खराब होता, त्यानंतर खूप ट्रॅफिक वाढलं, त्याच्यामुळे मी तो प्रवास करायचा अवॉइड करत होतो. पण त्याच्या मागचे आणि 2 कारणं पण आहेत, ते मी पुढे सांगतो. चोरला मार्गे गोव्याला जायचं, मग आपल्याला पहिला म्हणजे बेळगावला जायलाच लागतंय. कोल्हापूर ते बेळगाव 115 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. सकाळी सुरुवात केल्यामुळं तो डिस्टन्स आता लवकर कव्हर होतो. कोल्हापूर ते कागल आणि हा रस्ता खूप खराब आहे, सो तिथं बऱ्यापैकी टाइम वेस्ट होतो. टोल नाक्यापर्यंत रस्ता खराब आहे. त्यानंतर बऱ्यापैकी तौंदी घाटापर्यंतचा रस्ता आज झालेला आहे. फक्त निप्पाणीमध्ये थोडं फ्लायओव्हरचं काम चालू आहे. ते सोडलं तर आपण बऱ्यापैकी 45 मिनिट्स मध्ये आपण 30 मिनिट्स मध्ये आपण तवंदी घाटापर्यंत 48 किलोमीटरचं डिस्टन्स आपण कव्हर करतोय. हा नवीन बायपास रोड तौंदी घाटात बांधलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक कमी झालेलं आहे. हा फक्त जाताना आपण यूज करू शकतोय. पुढे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतंय दुपारच्या वेळेला, ज्या वेळेला ट्रॅफिक खूप असते, या संध्याकाळच्या वेळेला अंधारात, त्यामुळे ट्रॅफिक इथं खूप होते. या रोडचं व्यवस्थित डायरेक्शन्स यांनी दाखवलेले नाही आहेत. हा पुढचा संकेश्वरचा मार्ग आंबोलीला जायचा असेल तर इथून खाली जाऊन फ्लायओव्हरकडनं राईट घेऊन तुम्ही आंबोलीला जाऊ शकताय. पुढं गडिंग्लज, आजरा आणि मग आंबोली. इथून आंबोली 68 किलोमीटरचं डिस्टन्स आहे संकेश्वरवरून. पुढे आपण आता दुसऱ्या टोल नाक्याजवळ पोहोचणार आहोत. बेळगाव हे डिस्टन्स आपण तौंदी घाटावरून अर्ध्या तासात कव्हर करतोय. या संकेश्वरवरून 20-25 मिनिटात आपण बेळगावला पोहोचू शकतोय. कर्नाटकात खूप चांगलं हायवेचं एक्सपान्शनचं काम झालेलं आहे. तुम्ही रोड बघू शकताय, खूप फास्ट आपण कव्हर करतोय. हा असाच रोड जर आपण कोल्हापूर ते कराड या साताऱ्यापर्यंत झाला तर खूप उत्तम प्रवास आपला होईल. पुण्याला जायला खूप टाइम वेस्ट होत आहे आजकाल. तुम्ही बऱ्यापैकी सगळीकडे बघू शकता इंस्टाग्रामवर या युट्यूबवर की लोक खूप कंप्लेंट करत आहेत की खूप टाइम वेस्ट होत आहे. बसेसचंही टायमिंग आता बदललेलं आहे. पहिला कोंडुस्कर या नाकोडा आपल्या इथून सकाळी दररोज ये जा 8 बसेस तर आपले ये जा करत होते सकाळ, म्हणजे मोस्टली डे टू डे बेसिसवर 4 बसेस जात होते. आता त्यांचं टायमिंग चेंज झालंय. आता मला एक्झॅक्ट माहीत नाही, मी गेले 7-8 वर्ष बसमधून प्रवास केलेला नाहीये. बेळगावला जायचा एक आनंद वेगळाच होता अगोदर. पहिला एक मजा मस्ती म्हणून आम्ही इथं फास्ट गाडी चालवायला चान्स फक्त याच रोडवर भेटायचा, कारण एवढं डिस्टन्स आपण कव्हर करू शकतो. पहिला 1 ते सव्वा तासात या 1.5 तास मॅक्सिमम बेळगावला जायला लागायचे. नंतर रस्त्याच्या कामामुळे थोडंसं लेट झालं. पुढे लेफ्ट टर्न घेऊन आपण केएलईच्या रोडवर लागतोय. बेळगावला आपण पोचलो आहेत. पुढं हे राईट साईडला एक मंदिर लागतं, तिथं कायम दर्शन घेऊन जाणे हे बंधनकारक आहे. निसर्ग आणि त्याचा अनुभव आपल्याला चोरला घाटात खूप चांगला घेता येतोय आणि रस्ताही त्याच्या बाजूनं कव्हरही होतोय. गेली 6 वर्ष मी हा रोड घेत नव्हतो, कारण माझ्या मनात एक भीती होती. कारण माझे इथे 2 मेजर ॲक्सिडेंट झालेले आहेत. 2 मेजर म्हणजे मी अतिशय म्हणजे जरा कमी
मरण्यापासून वाचलो आहे. पुढं लेफ्ट साईडलाच माझा फर्स्ट ॲक्सिडेंट झाला होता, जिथे एक थांबलेल्या आहेत गाड्या. तिथंच माझा एक पहिल्यांदा मी चोरला घाटात माझा प्रवास झाला होता 2012 साली. त्याच्यानंतर 2015 साली माझा पुढं बेळगावच्या जवळ माझा ॲक्सिडेंट झाला होता सेकंड. चोरला घाट तुम्ही बघू शकता, खूप वळणावळणाचा घाट आहे. थोडीशी गाडी इथं स्लो चालवावी लागते लक्ष देऊन. पण आता ऑफिशियली गोव्यामध्ये एंटर केला आहे. हा घाट गोव्यामध्ये येतोय. गोवा बॉर्डर म्हणजे गोवा बॉर्डर खाली आहे, पण आपण ऑफिशियली गोव्यात एंटर केले असं तुम्ही म्हणू शकताय. गोवा बॉर्डर आपण क्रॉस केलेली आहे आणि आपण साखळीच्या दिशेने आता पोहोचलो आहोत. पुढे लेफ्ट साईडला एक रस्ता आहे, तिथून आपण दोडामार्गला जाऊ शकतोय. तुम्ही तिलारी मार्गे जरी आला तरी तुम्ही ह्या रस्त्याला परत जॉईन होताय साखळीला. जर दोडामार्ग मार्गे आला तर चाकीचा रस्ता खूप नॅरो आहे, सो तो थोडासा लक्ष देऊन चालवावा लागतो. माझं एक मीटिंग उरकून आता पुढे मडगावच्या दिशेने निघालेलो आहे. हे मडगाव सिटीचा बायपास. पहिली मीटिंग माझी लवकर उरकली, मी दोन तासाच्या आत संपली. त्यानंतर मडगाव सिटीमध्ये आलोय. मडगाव सिटीमध्ये माझ्या मित्राचं एक काम होतं, सो त्या दिवशी त्याचं काम करण्यासाठी आम्ही सिटीमध्ये चाललो. त्याचं काम संपवून आम्ही परत मडगाव दुसऱ्या बाजूला आलो, म्हणजे साऊथ दिशेनं आम्ही नॉर्थ साईड ऑफ मडगावला आलो, जिथं बायपास रोड आहे. हा पुढे रस्ता कुंकोलीम काणकोण ह्याला जातोय. हा खालचा रस्ता लेफ्ट साईडला मडगाव सिटीमध्ये एंटर करतोय. दुपारच्या जेवणासाठी आता आम्ही कालिका रेस्टॉरंटला निघालो आहोत. कालिका रेस्टॉरंट हे बोड्डा एरियामध्ये येते मडगावच्या. हे खूप प्रसिद्ध हॉटेल आहे दुपारच्या जेवणासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी. इथं मी मोडसो थाळी घेतलेली आहे. 170 रुपयाला ही थाळी आहे. मोडसो मासा म्हणजे चणकचा जवळपासचा मासा असं म्हटला जातो. दोन्ही टेस्टला बऱ्यापैकी सिमिलर लागतात, सो ह्याला डुप्लिकेट चणक असं म्हणतात. पण बऱ्यापैकी टेस्टला सिमिलर असल्यामुळं हा बऱ्यापैकी लोक प्रिफर करतात. मलाही आवडतो, कारण 170 रुपयाला जर तुम्हाला एक फिश थाळीमध्ये जर मोडसो खायला भेटत असेल तर खूप उत्तम आहे. हे लोकांचं फेवरेट हॉटेल आहे, माझंही आहे. आणि याचं तुम्ही बिल बघू शकता, 170 रुपये बिल झालेलं आहे एका थाळीचं. आम्ही 3 जण होतो या जेवायला. लोकेशन मी कॅप्शनमध्ये टाकलेलं आहे. मडगाव सिटीचं काम संपवून आम्ही आता परत कोल्हापूरच्या दिशेने आलो आहोत. पुढे तुम्ही राईट साईडला बघू शकता, एक ऍक्सिडेंट झालेला आहे. बस युजली ह्या वेर्ना जंक्शनच्या जवळपास ऍक्सिडेंट होत राहतो आणि इथं ट्रॅफिक एकदम कंजक्शन होते, कारण की पुढे 3 लेनवरून आपण डायरेक्टली 6 लेनवरून डायरेक्टली आपण 4 लेनवर येतो. सो थोडंसं ट्रॅफिकचा इश्यू होतोय. हा कुट्टाळीचा बायपास आहे. फ्लायओव्हर बांधल्यामुळं खूप लवकर आपण जुवारी ब्रिजला आपण पोचतोय. हा जुवारीचा ब्रिज, गोव्याचा फेमस नवीन ब्रिज. ह्या रस्त्याचं वाइंडिंग झाल्यामुळं खूप लवकर आपण पणजीपर्यंतचा डिस्टन्स कव्हर करतोय. आपण आता अटल सेतूवर बायपासवर चाललो आहोत, पणजी सिटीचा बायपास. माझी दुसरी मीटिंग ही पर्वरीमला आहे. सो पर्वरीम ह्या ब्रिज क्रॉस केलं की माझी मीटिंग लाईन अप आहे. ती मीटिंग उरकून आम्ही परत पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. पुढे तुम्ही या ब्रिजवर बघू शकता, ह्या ब्रिजवर जास्त करून टुरिस्ट लोकांना माहीत नसते, पण 2 व्हीलर्स अलाउड नाही आहेत या ब्रिजवर. आणि पोलीस इथं बऱ्यापैकी त्यांनी सगळीकडे लिहिलेलं आहे की इथं 2 व्हीलर्स अलाउड नाही. पण व्ह्यूसाठी म्हणा, नाही तर लवकर प्रवास होण्यासाठी या कदाचित आपल्याला माहीत नसते, त्या नजर चुकीमुळे आपण टुरिस्ट लोक या बऱ्यापैकी बाहेरची लोक इथं 2 व्हीलर घेऊन येतात. तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकताय की इथे एक टुरिस्ट 2 व्हीलर घेऊन इथं आलेले आहेत. त्यांना पुढे पकडले का नाही मला माहिती नाही, कारण पुढे परत राईट साईडला एक टेम्पोचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ते खांबाला आपटली होती ती गाडी आणि साईडला जाऊन तिथे त्या साईडला गेलेली आहे गाडी, तुम्ही बघू शकताय. या रोडवरही तुम्ही सावधपूर्वक चालवायला पाहिजे. थोडीशी गाडी आपली फास्ट असल्यामुळं इथं थोडा ॲक्सिडेंट होते. गोव्यात खूप ठिकाणी स्पीड वर आपल्याला लिमिट आहे, त्याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला चालवायला लागते. जर MH पासिंग गाडी असेल या गोवा सोडूनची गाडी असेल तर बऱ्यापैकी फाईन्स आपल्याला लागतात. हा परवरीचा फ्लायओव्हरचं नवीन काम चालू आहे, जो पूर्ण म्हापशापर्यंत जातोय. हे काम पूर्ण झाल्यावर गोव्याचा प्रवास आणि जवळचा होऊन जाईल. जर आपण आंबोली या गगनबावड्या मार्गे जर प्रवास करत असलो तर. आपण आता म्हापसा क्रॉस करून पुढं पेडणेच्या दिशेने लागलो आहोत.
पुढे आंबोली मार्गे मी कोल्हापूरला रिटर्न येणार आहे. सो ह्याच्या पुढे पण मी कायम आंबोली मार्गे येताना सावंतवाडी मार्गेच प्रवास करतो. आपण आता सावंतवाडी मेटा पोचलो आहोत. ह्या घाटाला मेटा असं म्हणतात, इन्सुली मेटा इन्सुली. सो इथं कायम माझी लहानपणाची आठवण आहे. बसमधनं येताना कायम इथंच हा जुना रस्ता होता, तेव्हा बायपास रस्ता झाला नव्हता. सो बऱ्यापैकी ह्या रस्त्यानं प्रवास व्हायचा. पुढे राईट साईडला एक मंदिर आहे, तिथं कायम सगळी लोक, वाडीतली लोक, या प्रवासी लोक सगळी नतमस्तक होऊनच पुढचा प्रवास करतात. वाडीचं महत्व खूप लोकांना माहित नाही, पण सावंतवाडी ही खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथं मोठ्या प्रमाणात याची पायनॅपलची, अननसची शेती होते आणि महाराष्ट्रात खूप कडे हे होते. हेच ते मंदिर ज्याच्याबद्दल मी सांगत होतो. हे सावंतवाडीचं प्रसिद्ध मोतीलेक, मोती तलाव. सावंतवाडी यासाठी खूप प्रसिद्ध आहे. जसं मी सांगत होतो, वॉटरमेलन आणि ह्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. हे श्रीदेव उपळकर राखणदार आपले वाडीच्या राखणदाराचं कायम दर्शन मी येता जाता घेत असतोय. त्यांना राखणदाराची उपमा दिलेली आहे. याच्याबद्दलचा डेडिकेटेड व्लॉग मी परत एकदा टाकणार आहे. याची रील आपल्या यूट्यूब रील्सवर आणि इन्स्टा पेजवर पण आहे. पण याचा एक डिटेल व्लॉग, यांच्या पुजाऱ्याबद्दलची स्टोरी आणि सगळं बॅक स्टोरी, इथं कोंबडा वगैरे दिलेला जातो आपल्या राखण्यासाठी, त्याची सगळी माहिती मी पुढच्या व्लॉगमध्ये देणार आहे. आता आंबोली घाट सोडून आंबोली गावात पोचलो आहे. हे आंबोलीचं बस स्टँड. इथं कायम चहासाठी आम्ही थांबतो. तर संध्याकाळी हा आहे गवसेचा रस्ता. गवसे गावाकडे पोचणार आहोत. कारखान्याजवळ आपण पोचलो आहोत. गोव्यावरून रिटर्न येताना मी कायम गडिंग्लज मार्गे येतो संकेश्वरला, जसं मी सकाळी सांगितलेलं होतं. तो रस्ता जास्त चांगला आहे आणि फक्त 10 किलोमीटर डिस्टन्स हे वाढते. जर उत्तूर मार्गे गेलो तर फक्त 10 किलोमीटर कमी होते आणि उत्तूरचा रस्ताही अजून काम झालेलं नाही आहे. त्याचाही डेडिकेटेड ब्लॉग पुढच्या आठवड्यात येणार आहे. कोल्हापूर ते उत्तूरचं एक डेडिकेटेड ब्लॉग येणार आहे. उत्तूरचं रोड किती कव्हर झालेला आहे याचा एक डेडिकेटेड ब्लॉग येणार आहे. सायमल्टेनियसली दानोली ते बांदा हा जो नवीन रस्त्याचं बांधकाम आहे त्याचाही व्लॉग पुढच्या आठवड्यात येणार आहे. तोही सेपरेट प्रवासचा व्हिडिओ मी डेडिकेटेड व्हिडिओ टाकणार आहे. त्यात तुम्हाला एक्झॅक्ट किती वेळ आणि तुम्हाला किती रस्त्याचं डेव्हलपमेंट झालेली आहे करंट, ते सगळं देणार आहे. आपण आता संकेश्वरला पोहोचलो आहोत. इथून लेफ्ट टर्न घेतले की आपण कोल्हापूरला च्या रस्त्याला लागतो. इथून कोल्हापूर एक 60 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आपण आता NH4 हायवेला परत लागलो आहोत. इथून बऱ्यापैकी जेमतेम 1 तासभर लागतो आपल्या कोल्हापूर सिटीमध्ये यायला. कागलचा थोडासा ट्रॅफिक आपल्याला संध्याकाळच्या वेळेला लागतोय, कारण की MIDCचं वेळ सुटण्याची वेळ आणि हायवेचं ट्रॅफिक थोडंसं हे होते. आणि कोल्हापुरात आता ट्रॅफिक खूप वाढलं आहे. कोल्हापूर सिटीमध्ये आपण एंटर करत आहोत. आता एक्झॅक्ट 8:30 वाजता आपण कोल्हापूर सिटीमध्ये पोहोचलो आहोत. आंबोली मार्गे थोडंसं टाइम ज्यादा जातो, कारण की ट्रॅफिक असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला. सकाळच्या वेळेला गेला तर आंबोली चोरला हे डिस्टन्स बऱ्यापैकी एकच आहे. तुम्ही तेवढाच डिस्टन्स कव्हर करू शकताय. हा, एक 5-10 मिनिटं लागतील. मेटातच आले. हा, मेट जरी मठ नाही, मेट